महत्त्वाची बातमी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा तुर्तास रद्द आहे। महाराष्ट्र सदनाच्या कार्यक्रमाला ऑनलाईन ते हजर राहणार होते। आज जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेल्या भेटीनंतर आज एकनाथ शिंदे नंदनवन या ठिकाणी महायुतीच्या काही वरिष्ठ नेत्यांची चर्चा करणार असल्याचं देखील वृत्त आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्याकडून। उमेश, दिल्ली दौरा रद्द होण्यामागे नेमकं काय कारण आहे? लागवी जर आपण पाहिलं गेल्या 2-3 दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडी ज्या आहेत वेगाने वाढताना आपल्याला पाहायला मिळतात। कारण शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए मध्ये सामील होईल आणि त्या बाबतीच्या नक्कीच जयंत पाटील यांनी ज्यावेळेस गाठीभेटी घेतल्या मुख्यमंत्र्यांच्या असतील किंवा उपमुख्यमंत्र्यांच्या असतील, त्यानंतर त्यांनी त्याचं वेगळं कारण सांगितलं। त्यांच्या ईश्वरपूर मधील जे नगराध्यक्षाचं जे काही त्यांना काढण्यात आलं या सगळ्या संदर्भात या गाठीभेटी चालल्यात अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे। मात्र ज्या आतून सूत्रांकडून माहिती मिळतात त्यानुसार एनडीए मध्ये राष्ट्रवादी जी सामील होणार आहे त्याबाबत नेमकं अर्थ खातं कुणाला दिलं जाणार आहे याबाबतच ज्या आहे त्या चर्चा सुरू असल्याची माहिती। आणि या सगळ्या संदर्भात त्यांनी काल उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री जे दिल्लीला जाणार होते, आज एनडीएच्या बैठकीमध्ये सामील होणार होते आणि त्यानंतर महाराष्ट्र सदनाच्या त्या एका कार्यक्रमात देखील उपस्थित राहणार होते। मात्र त्या कार्यक्रमाला आता ते ऑनलाईन उपस्थित राहणार आहे आणि आज दुपारनंतर ते आपल्या पक्षातील काही महत्वाच्या नेत्यांबरोबर या संबंधीची आहे ती चर्चा करणार आहेत। कारण एक मोठी घडामोड होते राज्याच्या राजकारणात। जर शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेमध्ये सामील झाली तर सत्तेमध्ये देखील त्यांना वाटा द्यावा लागेल। मात्र तो वाटा नेमका कसा असावा? अर्थखातं जयंत पाटीलकडे जाणार का? कारण त्यांना अर्थ खात्याचा एक दांडगा अनुभव आहे। त्यांच्यासारखा जर नेता अर्थ खात्यासाठी लाभला तर नक्कीच महाराष्ट्रासाठी काही चांगल्या योजना किंवा पैशाचं जे नियोजन आहे नेहमीच सातत्याने जे सांगितलं जातं की तिजोरी रिकामी पडली किंवा तिजोरीचे जे व्यवस्थापन आहे ते कुठेतरी डगमगलंय, तर ते जयंत पाटील यांनी सांभाळलं तर नक्कीच ते कुठेतरी चांगल्या प्रकारे ते हाताळू शकतील। त्यांच्याकडे जे सक्षम नेतृत्व आहे। मात्र हे अर्थ खातं त्यांच्याकडे जात असताना इतर पक्षांना त्याबाबतची नाराजी आहे का किंवा त्याबाबत बोलणं किंवा त्याबाबतची त्यांच्याबाबतचे काय मत आहे हे सगळं जाणून घेणं देखील तेवढंच महत्त्वाचं असल्यावर त्यामुळे हे सगळ्या गाठीभेटी होताना पाहायला मिळतात। त्यामुळे एकनाथ शिंदे 2 दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर गेले नाहीयेत, ऑनलाईन त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे। मात्र हे होत असताना महाराष्ट्रात मुंबईत घडामोडींना जो आहे तो वेग आलेला आपल्याला पाहायला मिळतो। लागू अगदी उमेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।